श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण आहे ना सांबार बनवणार आहे। तुम्हाला मी दाखवते। तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे। 1 वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतले। ती घेते, धुवून घेते। डाळ मी धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये मी टाकते कांदा आणि टोमॅटो उकडवायला। नंतर मग तिला मी फोडणी देते, मी दाखवेन। आणि बाकीची भाजी आहे ना अशीच उकडवून घ्यायची। 1 टोमॅटो आणि 1 कांदा डाळीमध्ये उकडवायला टाकते। मी तुरी मुगाची डाळ मिक्स टाकते सांबारला। काही लोक फक्त तुरीची डाळीचं सांबार करतात, पण मला ते नाही आवडत। तूर आणि मुगाची डाळ मिक्स असते आमच्याकडे, तेच मी टाकते। त्याचं सांबार बनवते। तुम्ही पण बघून बघा, करून बघा, किती छान लागतं ते सांबार। नुसतं तुरीची डाळीचं पण चांगलं लागतं आणि मूग आणि तुरीची डाळ मिक्स पण चांगली लागते, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। तर मी असा जरा मोठा मोठाच कांदा चिरला आहे सांबारमध्ये टाकायला, तो शिजून निघेल डाळीसोबत। बाकीची भाजी मी तुम्हाला दाखवते। गॅस लावते आणि मग झाकण लावून ठेवते। इथं लायटर आहे, याच्यामध्ये बाकी दुसरं काय टाकत नाही आहे मी। फक्त टोमॅटो आणि हे टाकलं आहे, कांदा आणि डाळ, थोडंसंच पाणी घातलं आहे। आता आपण हे झाकण लावून घेऊया, शिटी होईल याची। थोडं मीडियम करते, गॅस फास्टवरती नाही ठेवणार, तर सगळं पाणी बाहेर येईल ना, म्हणून मीडियमवरती ठेवते। तोसर आपण भाजी साफ करून टाकूया। मी फक्त याच्यामध्ये फक्त शेंग आणि लाल भोपळाच टाकणार आहे, बाकी काही भाजी नाही टाकणार आहे। लाल भोपळा आणि शेंग, आणि लाल भोपळा जेव्हा आहे ना आपण साल नाही काढायचे त्याच्यामध्ये, नाही तर तो शिजून जातो, मग ते विरघळून काही उपयोग नाही ना। त्याच्यामध्ये 1 शेंग टाकते सोलून, आणि भोपळा कसं टाकायचं तेही दाखवते। तो शिजला नाही पाहिजे, साळीसकट साळ कडक असते, असं बाहेरून चिरायला तो खूप कडक असतो भोपळा, पण नरम असतो शिजायला। अगदी वाफेवरती शिजवला तरीसुद्धा ते शिजतो, एवढा नरम असतो तो। म्हणून मी कुकरला नाही टाकली कुठलीच भाजी, मी अशी शिजवून घेते अगोदर। ती डाळ होईपर्यंत ही भाजी शिजेल, आणि मग आम्ही इडली टाकेल। इडलीचं पीठ आणलेलं आहे, रेडीमेड आणलं आहे, मी घरी नाही केलं। हे असं बाहेरचं चिरलेलं असतं ना, तर अर्धी आपण काढून टाकूया त्याला एवढं, कारण की उघडं कापून ठेवलेलं असतं ना, त्याच्यात माशा वगैरे बसलेल्या असतात। हे बाकीचं ते माझ्या समोर तिने कापलं आहे, तर मी तेवढं घेते। बघा किती कडक आहे तो। हा एवढा ठेवते आणि हा एवढा घेते। हे त्याच्यावरचं पिकलेलं बी आहे ना, आपण नरम काढून घेऊया। हे बघा, हे असे छोटे छोटे पीस करून बटाट्यासारखे घ्यायचे आहेत। हे बघा, एवढेच करायचे आहेत आपल्याला। आता याला मी पाण्यात टाकून अगदी स्वच्छ धुवून घेते। शेंगा पण धुवून घेते मी, पाण्यात टाकून सगळे धुवून घेते। काही लोक अगोदर धुवून घेतात, त्याचं काय सत्व जातं, काय सत्व वगैरे जात नाही, उलट तो केमिकल मारलेला असतो ना, तो सगळं निघून जातं। असं तर केमिकल, आपण ह्याची खतचीच भाजी खातो, अगदी काय ऑर्गेनिक भाजी नाही आहे। सत्वाचा काय हे प्रश्न नाही त्याच्यामध्ये। तर आपण चांगली स्वच्छ धुवून घेऊया तिला। ह्या टोपामध्ये मी टाकते, तिला धुवून पण घेते आणि उकडवायला टाकते, थोडंसं डाळ पण उकडेल। थोडीशी अर्धी कच्ची अर्धी उकडली तरी चालेल, मग लगेच आपण डाळ होतेच आहे, मग लगेच आपण फोडणी देऊ आपल्याला। हे एवढा दुधी भोपळा ठेवून देते, धुवून घेते अगोदर त्याला स्वच्छ। त्याचे हे कडक पाटीकडची साल स्वच्छ धुवायची, कारण ते मातीवरती असतं ना ते, म्हणून। त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे, हे बघा, हे असं स्वच्छ धुवायचं त्याला, छोटं छोटं काढून। आता हे पाण्यावरती ह्याच्यावरतीच असतं, गवतावरती असतं। बायचान्स भाजीवाले कसे आणतात काय माहिती नाही ना, तर आपण असं धुवून घ्यायची, एक एक फोड करून
स्वच्छ आणि शेवग्याची शेंग. मी एवढंच टाकणार आहे, बाकी टाकतात काही काही त्याच्यामध्ये, पण मला एवढंच टाकायला आवडतं. ह्याचे धुवून ठेवले. हे बघा, याच्यामध्ये मी ही भाजी टाकते. तवसर शिजेल, तवसर डाळ पण होते. तसं आपण इडलीचं पीठमध्ये मीठ वगैरे टाकून सगळं एकत्र करूया. हा पीठ मी बाहेरून आणलं आहे तयार. तर हे आपण एकत्र, हे बघा, हे सगळं मी डब्यात काढून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही आहे, असं घट्टच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते इडलीच्या पिठामध्ये. दोन चमचे मीठ टाकलं, 1.5 चमचा मीठ टाकते. 2 चमचे नाही टाकलं, कारण की ते सांबार पण खार होईल, हे पण खार होईल, म्हणून मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. हे सगळं मिक्स करते असं छानसं, आणि मग इडली टाकते. इडलीमध्ये पाणी नाही घालायचं, कारण पिठामध्ये पाणी नाही घालायचं, पातळ नाही करायचं. जसं घट्ट आहे ना तसंच ठेवायचं, म्हणजे ती फुगते चांगली आणि मोठी होते. असं हे बघा, मस्त झालं आहे. त्याला मी झाकण लावून ठेवते. तवसर आपली शिटी वगैरे होईल. याला कड येतो आहे, शिटी होईल. तवसर पकडली शिटी, 2-3 शिट्या झाल्या ना की डाळ शिजून जाईल. त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो टाकला आहे. हा सांबार मसाला तयारच ठेवला इथे मी. एकदा झालं हे शिजलं की मग इडली लावते. एवढी चांगली चिंच घेतला, हा चिंचचा गोळा मी ह्याला आता भिजवते, पाण्यात टाकून ठेवते, आणि मग त्याचं चिंचचं पाणी करून कोळ करून टाकूया त्याच्यात. चिंचचा गट्टा घेतला आहे, ह्याला असं भिजायला टाकून ठेवते. हे सगळं होईपर्यंत हे भिजेल, इथे ठेवते. ह्याच्यामध्ये मी कुकरचा भांडा तयार करून ठेवला आहे. ही शिटी झाली म्हणजे मी कुकरची तिकडे इडली लागेल. बघा, आता कुकर होतच आलं आहे. तर मी हे इडलीच्या भांड्याला इडली टाकते. ह्याच्यामध्ये लिंबू टाकला आहे मी. त्याच्यामध्ये आपण मोदक बनवले ना, त्याच्यामध्ये तो थोडा काळा झाला आहे, म्हणून लिंबू टाकते खाली. आणि या भांड्याला तेल लावून घेते. हे बघ, हे असं तेल लावून घेते आणि इडली लावते. डाळ स्लो गॅसवरती ठेवले. हे बघा, असं घट्टच पाहिजे त्याला, असं मोठं मोठं टाकायचं. घट्ट टाकलं ना की मग चांगली फुलते इडली आणि मोठी होते. पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला पिठामध्ये. हे बघा, हे छोटं खालचं भांडं आहे. आता हे दुसरं लावते. माझ्याकडे 3 भांडे त्याची. दुसऱ्या भांड्याला तेल लावून घेते. असं तर नवीन भांडं आहे ना, आता इडली तर पटकन निघते, तरी पण तेल लावलेलं बरं असतं ना, म्हणून म्हटलं तेल लावूया, चिपकायला नको. हे बघा, असं मोठं मोठंच लावायचं ते. आता ह्याच्यावरती हा लास्ट गॅस बंद करते. तिथं झालं, आणि ह्याच्यावरती पण तेल टाकून लावून घेऊया. असं मस्त पडलं पाहिजे त्याच्यावरती. 4 आणि 4 8 झाल्या, म्हणजे एका वेळेला 8 9 10 11 होत आहेत, 12 होत आहेत चांगल्या मस्त. हे तयार करून ठेवलं आहे. आता हे गॅस बंद केलं, त्याला मी उतरते खाली. कुकर थंड होईपर्यंत आपलं हे इडली होईल. इडली लावते, कुकरला थंड करायला ठेवते.
आता ही भाजी पण शिजले. तर आता कुकर थंड करूया, त्याला थोडं थंड पाणी ओतूया त्याच्यावर, म्हणजे तो थंड होईल. मीडियम गॅसवरची हो द्या इडली. ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1 मिनटं रानू. बघा आपली डाळ झाली आहे. आता मी तिला फोडणी घालून घेते. चमचा घेते, हलवते जरा डाळीला. आणि हे बघा त्याचा कांदा पण मस्त शिजला आणि टोमॅटो पण छान शिजलाय. आता आपण हे सगळं मिक्स करूया. हां, असं मिक्स केलं आणि पातळ करते. आणि फक्त डाळीच्या फोडणी देते वेळी मी तुम्हाला दाखवते. कुकरमध्येच करणार आहे. आता मी हे दुधी आणि शेंग ह्याच्यामध्ये टाकली आहे. आणि बघा जेवढं आपल्याला सांबार पातळ करू ना तेवढं चांगलं असतं. तर मी पातळच करते. हे बघा एवढं पातळ केलं आहे. असं त्याच्यामध्ये लाल उकळायला ठेवते आणि अजून थोडं पाणी आहे ते पण टाकते. अजून पातळ होऊ द्या. शिजते वेळी मग तो घट्ट होईल ना. शिजून झाल्यावर घट्टच होतं ते, आळतं ना. मग आता मी हे बघा असे एवढं पातळ केलं आहे. पातळ केल्याच्या नंतर मी आता गॅस लावते, उकळवून घेते. त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद एकत्र टाकते, सांबार मसाला उकळायला टाकते आणि फक्त उडदाच्या डाळीची मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला. तर मी हा सांबार मसाला आहे. लाल मसाला घेते इकडे. हे बघा मी मिशोवरून डब्बा घेतला लाल मसाल्याचा. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल मसाला टाकणार आहोत. 1 चमचा लाल मसाला. थोडंसं हळदी टाकते. त्याच्यामध्ये हे पण तिखट आहे ना सांबार मसाला, थोडंसं किंचित वरती टाकलं आहे. आणि सांबार मसाला तर मी थोडा जास्त टाकणार, त्याचा सुगंध आला पाहिजे. 2 आणि 3 चमचे सांबार मसाला टाकला आहे. 3 चमचे सांबार मसाला मस्त फुल टाकला आहे भरून. आणि त्याच्यामध्ये टाकणार आपण हळद. हळद ह्या छोट्या चमच्याने टाकते. एकदम पाव चमचा हळद टाकली आहे. ही घरगुती हळद आहे, काही तिला वास वगैरे येत नाही, छान लागतं आणि असे राखट पण होणार नाही. बघा हे चांगलं उकळवून घेते मी त्याला आणि मग फोडणी देते. मसाल्याला फोडणी नाही दिले. हे चांगलं शिजू द्या. अजून मी वेगळ्या पद्धतीत केलं आहे सांबार. नाहीतर मी भाजीला फोडणी देते मसाल्यामध्ये, मग तो ना अंदाज बरं जमत नाही मला. मग कमी पडतं, कुठे सांबारचा सुगंधच कमी येतं, असं होतं ते. बघा ही अजून हलवली डाळ तरी पण घट्ट झाले, पण अजून पाणी लागेल. एवढं घट्ट नको. सांबार जेवढा पातळ करू ना तेवढा सांबार चांगला लागतो. तर मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते. अर्धा ग्लास पाणी टाकलं अजून त्याच्यामध्ये. तर जरा त्याला उकळू द्या. आणि मी चिंचेचा कोळ पण टाकते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते. मीठ ह्या बरणीतून मी ह्याच्यामध्ये काढलं आहे डब्यामध्ये. डब्यामध्ये काढलं आहे तर मला हा अंदाज ह्या चमच्याचा आहे, तर मी ह्या चमच्यानेच टाकणार आहे त्याच्यामध्ये. चांगलं फुल 2 चमचे मीठ टाकणार आहे मी. 2 चमचे पण कमी पडेल म्हणून अजून थोडंसं टाकते. लागलं तर काय नंतर घेता येईल. हे झाकण ठेवते ह्याच्यावरती. आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथे राहू दे. आणि हा बघा चिंचेचा कोळ, म्हणजे चिंच मी भिजायला घातली होती, ते मी आता बारीक मॅश करून घेते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे. त्याला उकळी आली की मी खाली उतरून फोडणी देईन मी त्याला. किंवा हे झालं तर ह्या गॅसवरती पण टाकून घेता येईल, पण अगोदर हे शिजायला हवे ना. पायाला चावली मच्छर. हे बघा चिंचेचा कोळ केलाय, घट्ट घट्ट छान झालाय. ते मी ह्याच्यामध्ये टाकते. असं गाळूनच घ्यायचं.
चिंचेचा गोल, त्याच्यामध्ये बिया वगैरे नाही टाकायच्या. जरा थोडंसं धुवून घेते मी त्याला. मी असं छानसं धुवून घेतले. हे एवढा चोथा त्याचा टाकून देते. आता याला चांगलं मस्त उकळी येऊ दे. याच्यामध्ये लगेच आपण गूळ टाकूया. खाली गूळ ठेवला आहे, हा बघा. हा ऑर्गेनिक गूळ आहे. एक खडा गुलाचा टाकते, तो विरघळेल, कापत नाही, तसंच अख्खा टाकलंय मी, विरघळत होतो. आता आपण इडली बघूया किती झाले, शिजले किती ते बघूया इडली. तसं त्याला कड येईल. झाले बघा इडली, मस्त झाली. थोडंसं पण शिजले की नाही ते आपण सुरीने चेक करूया. हां, छान झाले, शिजले. थोडंसं वरती करते म्हणजे दिसेल पूर्ण. हां बघा इडली झाले, त्याला मी आता उतरवते. सांबार पण झालाय. पुन्हा लावायचं का ते नंतर बघूया, पण आधी एवढ्या मला असं वाटते पुरे होतील इडली. तर मी इडली उतरून इथे ठेवते आणि ह्याच्यावरती लगेच हे गरम करायला ठेवते. म्हणजे हे गरम आहे, तर फोडणी दिली ना तर छान झणझणीत होईल मस्त. बघा मुगाची डाळ टाकली ना की असं घट्टपणा येतं त्याला, पण थोडं चाकून बघायलाच हवं, कारण मीठ किती लागलं आहे त्याला. छान आहे मीठ. थोडं आज आंबटपणा जास्त आलं, कारण मी चिंचेचा एवढा खडा घेतला ना, म्हणून. बस झालं, मीठ होईल. त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलंच आहे. तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून, उडदाची डाळ टाकून आणि मोहरी टाकून फोडणी देऊया. कढीपत्ता नाही आणलं, कढीपत्ता मार्केटमध्ये जाऊन विसरलो आम्ही. तर ठीक आहे, आपण ह्याची करू शकतो. जिरा मोहरीची पण फोडणी देता येते. 2 पळी तेल टाकले मी. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मोहरी. नाही बघा, हा छोटा चमचा 1 चमचा मोहरी टाकणार आहे. हां, 1 चमचा मोहरी टाकली आणि 1 चमचा नाही, एक जास्त आहे पण थोडीशीच घेते मी, काढूनच घेतली होती डब्यातून मी. उडदाची डाळ, त्याच्यासोबत उडदाची डाळ टाकली. हे बघा छान झाले. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया ते तेल. मोठा भांडा, डबल भांडी जास्त पडतील ना, म्हणून मी कुकरमध्ये डाळीच्याच ह्याच्यामध्ये केलं आहे. आता बघा मोहरी चांगली तडतडले. आता आपण ह्याला फोडणी देऊ. गॅस स्लो केला आहे. हा तडका दिला मी. हे तेल आहे ना ह्याच्यात टाकून पुन्हा घेऊया आपण, म्हणजे ते तडक्याचा सुगंध छान येईल. आता चांगला उकळू द्या. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर. मी बघा एवढी सारी मी कोथिंबीर टाकले त्याच्यात. छान लागणार. आता चांगला उकळू द्या. तवसर आपण हे सगळं पसारा आवरून घेऊया. दीदी, सकाळची इडली आताच करून ठेवू की नको, नंतर सकाळी करूया ना, फ्रीजमध्ये ठेवते पीठ. दीदीला म्हणते आत्ताच करायचे आहेत आपल्याला इडली, पण आता नको ना, सकाळी थंड होईल. मग सकाळीच गरम गरम करूया आपण. जर तेल लावलं ना भांड्याला की अशी नुसती सुटसुटीत निघते, काही चिपकत नाही आहे. हे बघा कसे छान निघाले. आणि किती मोठे झाले तेही बघा, म्हणजे 2-3 खाल्ले तरी पोट भरेल. म्हणून त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, असं घट्टच ठेवायच्या. तिकडे नको टाकू, इथे मला दे. हां, हे तू काढून ठेवतो सर, मी हे दुसरं लावते.
हां लावून ह्याच्यामध्ये तेल लावून ठेवता येईल. काही भांडं धुवायची गरज नाही ना. ते मी दाखवते त्यांना. म्हणजे परत एकदा जर लावायचं असेल तर भांडं धुवायची काही गरज नाही ना. त्याच्यातच पुन्हा तेल लावून वापरता येतात. हे बघा एवढ्या झाल्यात. या जेवायला इडली सांबार. आज आम्ही इडली सांबारचा बेत आहे. तयार केलं ताट की तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान झालं आहे. मस्त कलर आला बघा. जवसर कड येत नव्हता तवसर असं वाटत होतं की पांढरं पांढरं झालं आहे. पण आता चांगलं उकळी आली ना, चांगलं दिसते बघा. आणि कलर पण छान आले. म्हणून एवढा जर सांबार असेल, आता हा आमचा 5 लिटरचा कुकर, त्याच्यामध्ये आता आम्ही 2 लिटर हे केलं आहे, सांबार केलं. 2 लिटरचा सांबार म्हटल्यावर त्याला जर तुम्ही 3 चमचे जर सांबार मसाला आणि एक लाल मिरची पावडर टाकली तर असा कलर येतो मस्त. त्याच्यामध्ये गूळ हा टाकायचाच, कारण गुळाशिवाय त्याला चव नाही. आंबट गोड लागलंच पाहिजे. परत मी लावून ठेवते म्हणजे लागलं तर खाता येईल. आता सकाळी त्याला वघार पण करता येतो. राहिलेली इडली म्हणजे आपण फोडणीची इडली कशी करतो तसं. तर मी हे लावून ठेवते म्हणजे हे खाईपर्यंत ते होईल. तिकडे स्लो गॅसवरती ठेवायचं. एवढं तर लागणार नाही आम्हाला, तेवढं बस होईल. कारण की आम्ही 3 माणसं, 3 माणसांना काही एवढं लागत नाही आहे. पण बाय चान्स लागलं तर केलेली असलेली बरी ना. राहिली तर उद्या पण खाता येते गरम करून वापरून तिला. हे बघा ठेवलं हे मी. आता आपण जेवताना भेटूया. गरम झालं आहे तर मी आता माझ्या बाबूला जेवायला देते. मस्त. त्यांना ते शेंग आवडत नाही म्हणून रस्सा जास्त देते मी. असं त्याच्यासोबत हा चमचा. या जेवायला इडली सांबार. आणि कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा इडली सांबारची. तुमची पद्धत कशी आहे ती सांगा मला कमेंट करून. माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या इडली खायला.